हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर बघा मित्रांनो, जरी तुम्ही मित्रांनो तलाठी भरतीमध्ये चांगले मार्क्स मिळवले तरी सुद्धा मित्रांनो तुमचा काही उपयोग होणार नाही। का होणार नाही मित्रांनो, त्याचं रिझन काय मित्रांनो, याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। तर बघा मित्रांनो, ही तलाठी भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती बघा एक अपडेट आलेले मित्रांनो, शंका हरकतीनुसार सुधारणा। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, बऱ्याच शिफ्ट मधील विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत। तर सर्वात प्रथम मित्रांनो ते अपडेट तुमच्यासोबत शेअर करतो। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आणखी 12 प्राप्त, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। तर बघा, आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेले मित्रांनो। तर हे कोणकोणत्या शिफ्टचं, म्हणजे 2 प्रश्नांचे पूर्ण गुण दिलेत आणि 3 प्रश्नाचे पर्याय बदललेत मित्रांनो। ठीक आहे, कोणत्या कोणत्या शिफ्ट झाले ते समजून घ्या मित्रांनो। तर बघा, 22 ऑगस्ट 2023 ची शिफ्ट पहिली यांचे मार्क्स वाढलेत मित्रांनो। त्यानंतर 29 ऑगस्ट 2023 शिफ्ट तिसरी यांचे सुद्धा मार्क्स वाढलेत। त्यानंतर 31 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली यांचे मार्क्स वाढलेत। त्यानंतर 4 सप्टेंबर 2023 शिफ्ट दुसरी यांचे मार्क्स वाढलेत। आणि मित्रांनो 6 सप्टेंबर 2023 शिफ्ट दुसरी या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले। जवळपास मित्रांनो 5 शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेत। तर आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले की काही उपयोग होणार नाही जरी चांगले मार्क्स असतील तरी। असं का बोललो, याचं रिझन काय ते समजून घ्या। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच आहे, ज्यावेळेस मित्रांनो निकाल लागतो त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे गुण समजतात। आणि त्यानंतर त्यांना मित्रांनो, जेव्हा तुम्ही जे विद्यार्थी इलिजिबल होतात तर त्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन होतं मित्रांनो, तर त्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। तर बघा, ज्या वेळेस मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं त्यावेळी मित्रांनो, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर मित्रांनो तुम्ही चांगले गुण मिळवून सुद्धा भरती प्रक्रियेमधून अपात्र होऊ शकता मित्रांनो। यासाठी मग अशी मी बोललो तसं। ठीक आहे, तर आता तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे याविषयी मित्रांनो आपण सविस्तर चर्चा करूया। ठीक आहे, या ठिकाणी बघा, तलाठी भरती कागदपत्रांची यादी। तर बघा, पहिलं डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते आहे मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी पदवी। ठीक आहे, त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट आहे 10वी 12वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। त्यानंतर तिसरे डॉक्युमेंट आहे 12वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। त्यानंतर चौथे आहे मित्रांनो पदवी प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, कारण की ही भरती मित्रांनो तुमची डिग्री बेसिस वरती आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन वरती आहे मित्रांनो। हे डॉक्युमेंट कंपल्सरी आहे, तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल, MBA केलं असेल, MCA केलं असेल, MA केलं असेल, MSc केलं असेल, जे काय तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल ते जर असेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे मित्रांनो, म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट। त्यानंतर 7 नंबरचं आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मित्रांनो तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो 8 नंबरचा आहे जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे मित्रांनो। त्यानंतर 9 नंबरचा आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ते तुमच्याजवळ पाहिजे। जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याजवळ। त्यानंतर EWS प्रमाणपत्र, जर मित्रांनो ओपनच्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून फॉर्म भरलाय त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। त्यानंतर 12 नंबरचा आहे महिला आरक्षण प्रमाणपत्र, फक्त महिलांना लागू असल्यास, हे लक्षामध्ये घ्या। तर बघा मित्रांनो, ही लिस्ट आहे तलाठी भरती कागदपत्र यादीची। तर असे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीमधून अपात्र होणार नाही। त्यामुळे मित्रांनो ही कागदपत्रे ओरिजिनल आणि याचे सर्वांचे झेरॉक्स वगैरे तुम्ही आतापासूनच तयारी करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।